आणि यानंतरची अपडेट नागपूरमध्ये विधिमंडळ सचिवालयाचं कामकाज सुरू झाले। 8 डिसेंबर पासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल। प्रशासकीय व्यवस्थेमधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे नागपूरमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। नागपूरमधल्या या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतलाय माझे सहकारी तेजस मोहतुरे यांनी। नागपुरात 8 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आणि यासाठी संपूर्ण विधान परिषद प्रशासनाने सज्ज झालेले आहे। सध्याच्या घडीला मी याच परिसरात या ठिकाणी जर बघितलं असेल तर पोलिसांकडून जे आहे येणाऱ्या जाणाऱ्यांची जी आहे ते चौकशी सुद्धा केली गेली आहे। या परिसरात जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते अधिकारी येणं जाणं सुरू आहे। त्या अधिकाऱ्यांची विचारपूस जे आहे ते पोलीस प्रशासनाला सुरू आहे। 8 डिसेंबर पासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। या संदर्भात सल्लागार समितीची बैठक जी आहे ते मुंबईत पार पडणार आहे आणि किती कालखंडापर्यंत अधिवेशन सुरू राहणार आहे या संबंधात जे आहे ते बैठकीत निर्णय होणार आहे। सध्याच्या घडीला हिवाळी अधिवेशन परिसरात आपण जर बघितलं असेल तर ज्या ठिकाणी अधिवेशन होतो त्या ठिकाणी जे आहे ते प्रशासनाकडून संपूर्ण व्यवस्था केली गेलेली आहे। आमदार असतील, राजकीय नेते असतील या ठिकाणी येत असतात। त्यासोबत जर बघितलं असेल तर संपूर्ण पक्ष कार्यालय सुद्धा सुसज्ज करण्याचे आदेश सुद्धा या संपूर्ण परिसरात देण्यात आले आणि तशी व्यवस्था सुद्धा या संदर्भात केली गेली आहे। हिवाळी अधिवेशनात जे आहेत विदर्भातून मोठ्या प्रमाणात मोर्चे येत असतात। त्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त सुद्धा पोलिसांचा असतो। मात्र ज्या परिसरातून हा मोर्चा निघणार तिथली सुद्धा प्रशासनाने जे आहे ते संपूर्ण पाहणी केलेली आहे। मुंबईतले संपूर्ण अधिकारी या प्रशासकीय व्यवस्थेतले प्रशासन कर्मचारी असते या ठिकाणी आलेले आहेत आणि आहे कामकाज जे आहे ते सुरू झालेलं आहे। त्यामुळे येत्या 8 तारखेची वाट जी आहे ते बघावी लागणार आहे। किती कालखंडापर्यंत संपूर्ण अधिवेशन चालतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।